7, 8, 9 या 3 दिवशी शहर, उत्तर सोलापूर आणि मध्य हे 2 आणि उत्तर सोलापूरचा काही भाग असे 3 मिळाले 7, 8, 9ला सोलापूरचे आमची असेल की ह्या व्यासपीठावर सुशील कुमार शिंदे, श्रीमती शिंदे, प्रणितीताई हे तिघी शिंदे बोलणार असं काही समजू नका। पण ही आमची शेवटची या कार्यक्रमाची शेवटची ही बैठक आहे, म्हणून आम्ही तिघांनीही बोलायचं इथं ठरवलं। तुम्हाला धन्यवाद देण्याकरता म्हणून इथं आम्ही तिघे बोलतो। उद्या माहिती नाही, प्रणिती तिला एकटीलाच खासदार म्हणून तुमच्याबरोबर इथं काम करावं लागेल, फिरायला लागेल। त्या पुढच्या काळामध्ये आम्ही दोघंही त्यांना काही जास्त साथ देणार नाही, राज्य कर अशा प्रकारे आम्ही भूमिका मांडलेली आहे। मित्र हो, दक्षिण सोलापूर आताच माझ्या पत्नीने सांगितलं, देवगते साहेब यांनी मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी खासदार होतो दिल्लीतला आणि तिकडचा राजीनामा दिला तर महाराष्ट्राच्या मध्ये मंत्री इथं मुख्यमंत्री व्हायचं तर इथला सदस्य व्हावा लागतो। आणि म्हणून अनेक लोक तयार असताना देखील आमचे देवगते साहेब पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देतो। आणि म्हणून आयुष्य सहकारी त्यांचा हा तालुका, इथं या तालुक्यामध्ये खूप मोठे लोक होऊन गेले। इथं आमच्या या तालुक्यामध्ये एक अशी परंपरा आहे, इथं सर्व धर्माचे लोक निवडून गेले। माझ्यासारखा दलित वर्गीय असणारा सर्वसाधारण जागेवर तुम्ही आणि प्रणितीताई सारखी आमदार म्हणून जनरल सीटवरच निवडून येते, तिला काही रिझर्वेशन वगैरे नव्हतं। पण आत्ता इथं रिझर्वेशन असल्यामुळे ती रिझर्व सीटवरती निवडून आली आणि तुम्ही साथ दिली। दक्षिण सोलापूर तालुक्यामधले गावं आणि शहरातला काही भाग मोठे हे ज्या वेळेस लोकसभेचं सगळं चित्र बदललं गेलं आणि एकटा दक्षिण सोलापूर तालुका एकटा राहिलेला तो असा पुढे सरकत आला आणि शहरातले अनेक वार्ड त्याच्यामधले सामील झाले आणि शहर आणि ग्रामीण अशा प्रकारे त्या मतदारसंघाची स्थिती झाली। आणि ह्या मिक्स असलेला हा मतदारसंघ कुणाला काय करेल काय सांगता येत नाही। कुठेही बघावं तर एका जातीचं असं प्राबल्य नव्हतं, पण मध्यंतरीच्या काळामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावावर 2 निवडणुका झाल्या आणि तिथं आपण हरलो। खरं हा तालुका जातीच्या धर्माच्या नावावर कधी त्यांनी निवडणुका केल्या नाही, राजकारण केलं नाही। आपण बसवेश्वराचं नाव घेऊन काम करतो, सर्व धर्माचं प्रतीक म्हणून बसवेश्वराला आपण मानतो, तर समाजकारण हे चालत असतं। आज ही परिस्थिती बदलती आहे, 1-2 चुका झाल्या आणि आपलं सगळं मोठं नुकसान झालं। अक्कलकोटला कुल्लूच्या इथं एक सर्व्हिसेस सेंटर आपल्याला नाही, अशा प्रकारे कूटनीती करणारे भारतीय जनता पार्टीचं सरकार त्याचा किती निषेध केला तरी पुरा आहे आणि करू शकत नाही। एवढ्या प्रकारचे असं कधी आपण केलं नाही। उलट आपण दुसऱ्याच्या वेळेस काहीतरी उद्घाटन केली असेल, भूमिपूजन केली असेल, ती पूर्ण करण्याचं काम आपण केलं। पण यांनी सुरू करण्याचं सुद्धा काम केलं नाही, कारण तिथं आता भारतीय जनता पार्टीचेच आपले एक सहकारी आहेत, डॉक्टर आहेत, तर ते सांगायचे
शिंदे साहेब तिथं आता हे उद्घाटन झाल्यानंतर आणखी आपलं खूप वाढेल काम. आज बरोबर जनतेने आणि परमेश्वराने न्याय दिला आणि काँग्रेसचा प्रतिनिधी इथं खासदार म्हणून निवडून देणं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं. आणि ज्या आपल्या जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्राच्या ज्या अपेक्षा होत्या शिंदे साहेबांकडनं त्या त्यांनी पूर्ण केल्या. आज शिंदे साहेब परत नंतर लोकसभेला उभे राहिले, त्यांचा पराजय झाला, किती असा पराभव झाला, पण त्यांनी मनावर घेतलं नाही. आम्ही कुटुंबाने सुद्धा मनावर घेतलेलं नाही. आम्ही तो हसत स्वीकारला, निवडून आले. आणि आज प्रणिती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून 2 पावलं पुढे सरकूनच आज ही खासदार म्हणून लोकसभेमध्ये गेली. मी प्रणितीला म्हटलं की प्रणिती, ह्या जिल्ह्यामधून तू निवडून आलेस, त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या तुला शेतकऱ्यांच्या असू दे, गरीब जनतेच्या असू दे, मागासवर्गीयांच्या असू दे, कुणाच्याही अपेक्षा किंवा त्यांच्या मागण्या असतील त्या तुला पूर्ण करायला लागतील. आणि ती कपॅसिटी प्रणितीमध्ये आहे. प्रणिती आज 2दा इथला आज गेली. प्रणितीमुळे मला सगळे आतापर्यंत शिंदे साहेबांच्या पत्नी म्हणून ओळखत होते, पण जशी प्रणिती राजकारणात आली तसे मला सगळे आई साहेब हा थोडा मोठा मान माझा. एक भाषण तुम्ही रस्ता बोला, एवढी लोके मंडळी बोलायला असतात नाही. प्रणिती कर्तृत्वाला आहे आणि तुम्ही सगळे तिच्या पाठी आज एवढ्या पदाधिकाऱ्यांनी निवडून आली. आज जेव्हा तिचं दिल्लीमध्ये नाव घोषित झालं इकडे खासदार म्हणून, तेव्हापासून जवळजवळ 1.5 महिना ती सकाळ ते रात्रपर्यंत पुन्हा जाणार दुधी झोपडीमध्ये रानामनात शेतकऱ्यांच्या मध्ये जेवण बाकी खाऊन ती प्रचार करत होती. ती तिची जी महत्वाकांक्षा आहे ती सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी तिला पाठवली. ताई, तुम्ही काही विचार करू नका, पण आता आम्हाला लोकशाही घडवायची. आता आम्ही खूप सोचलंय आणि खरंच शेतकऱ्यांनी असले किंवा गरिबांनी असले खूप सोचलं त्या बीजेपीच्या राजकारणात. करणार हा ते मलाही माहिती आणि हे अभिमान आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. मी एकच सांगते आपल्याला, मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. एकच नारी सबसे भारी. आणि ती हक्कानी लोकसभेत तुमच्या मागण्या मान्य करेल. कारण तुम्ही बघितलं विधानसभेत सुद्धा त्यांनी किती हक्काने सगळ्या पाणी प्रश्न असते किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असते तिने मांडलेला आहे. आणि तशीच ती लोकसभेत सुद्धा मांडते. हा माझा तिच्यावर विश्वास आहे. त्याला प्रणाम करते, तसं मीही सगळ्यांना नमस्कार करते. कारण तुम्ही आज माझ्या मुलीला निवडून दिलेलं आहे आणि तुमच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. आणि तिच्या दिल्लीच्या काँग्रेसवाल्यांनी तिच्यावर विश्वास टाकलेला आहे. आज महाआघाडी आहे. तेव्हा उद्धव ठाकरे साहेब पण म्हणाले की प्रणिती, आम्हाला चांगलं भाषण करशील म्हणून, पण तिने तिची स्वरूप दाखवली. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब सुद्धा खुश झाले. शरद पवार साहेबांनी पण निवडणुकीसाठी या सगळ्यांच्या मदत करते आणि निवडणूक मी बघितलेली. कारण आमच्या फॅमिलीमध्ये साहेबांच्या पासून ते आत्ता प्रणितीपर्यंत मी निवडणुका बघितलेल्या आहे. साहेबांच्या पाठीशी पण मी गंभीरपणे उभे राहिलेले. मी माझं कशाला कौतुक करेन, तुम्हीच काही घडवली. आणि ही मुलगी तुमचं सगळं मागण्या असतील, तुमचं सगळ्या काही देण्या असतील ते सगळं पूर्ण करेल एवढा मला स्वतःवर माझ्यावर विश्वास आहे, तिच्या वडिलांवर विश्वास आहे. आणि